महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष नाना बाबू पटेल जी, हमारे सीएलपी लीडर कांग्रेस वर्किंग कमेटी मेंबर बाला साहब तोराट जी, मेंबर ऑफ पार्लियामेंट मिसेस दानोकर जी, जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष सुभाष तोटे जी, मेंबर ऑफ पार्लियामेंट नामदेव कृष्ण जी, एआईसीसी के सेक्रेटरी कुणाल चौधरी जी, एक्स-एमएलए इरशाद मिर्जा जी, और हमारे अभिजीत बंजारी जी एमएलसी, और मंच नाना गावंडे जी, मंच पे उपस्थित हमारे कांग्रेस के नेतागण, साथियों, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के कार्यकारिणी समिति ने चुनाव के तैयारी के लिए हमने सारे जिला कांग्रेस कमेटी, ब्लॉक कांग्रेस कमेटी के पदाधिकारियों के साथ हमारा बैठक होते जा रहे हैं। आज की बैठक के बाद एक ही बैठक बचा है, यह तो नागपुर सिटी का है, नागपुर और वर्धा दोनों डिस्ट्रिक्ट का है, और मुंबई कांग्रेस कमेटी का बैठक 7 और 8 तारीख में हो जाएगा। हमने 288 हमारे जो कॉन्स्टिट्यूंसीज हैं विधानसभा की, वो 288 कॉन्स्टिट्यूंसी का हमारे कार्यकर्ताओं से और पदाधिकारियों से विस्तार में हमारा बात होते हैं, और चुनाव की तैयारी का पूरा विचार विमर्श करके आने वाले चुनाव को जीतने का पद्धति हमने बनाया है। आपको जानते हैं कि मगा विकास आघाड़ी के पक्ष में है जनता। मौजूदा जो सरकार है, सरकार सबसे ज्यादा करप्शन करने वाली सरकार है। इस सरकार के खिलाफ लोगों के मन में घृणा है। लोग इस सरकार को हटाने के लिए तैयार बैठे हैं। पार्लियामेंट की चुनाव में महाराष्ट्र की जनता ने यह बात को साबित कर दिया कि मौजूदा जो सरकार का जनाधार नहीं है। मौजूदा सरकार को धार्मिक अवकाश नहीं है कि सत्ता में रहने का। आज आप सब जानते हैं कि किसानों की क्या हाल हो गया। आज महाराष्ट्र के अंदर गन्ना किसानों, सोयाबीन किसानों, कॉटन किसानों और प्याज के किसानों, सारे लोग आज की केंद्रीय सरकार और प्रदेश की सरकार के द्वारा जो नीति अपनाए हैं, उससे वो लोग बहुत सारे समस्याओं को सामना करना पड़ रहे हैं। किसानों की आत्महत्या सबसे ज्यादा महाराष्ट्र में हुआ है। देश की किसानों की आत्महत्या की हिस्ट्री को लेना है तो सबसे ज्यादा महाराष्ट्र में किसानों की आत्महत्या हुआ है। उनका फसल को न्याय मिलने के, उनका फसल बेचने का मौका नहीं मिल रहे हैं, एक्सपोर्ट करने के मौका नहीं मिल रहे हैं। किसानों के ऊपर इतना अत्याचार हो रहे हैं, उसके बारे में हम लोग प्रतिपक्ष के नाम पे हम बताते हैं, और किसानों की जो जितना भी संगठन है वो भी बताते रहते हैं। लेकिन केंद्रीय सरकार हो, प्रदेश की सरकार हो, उन्होंने कोई कदम नहीं उठा रहे, कोई कार्रवाई नहीं कर रहे हैं। आप लोग जानते हैं कि आज प्राइस राइज सबसे बड़ी बात है। प्राइस राइज के वजह से आम लोगों को जीने का मुश्किल होते जा रहे हैं। इसके बारे में सरकार कभी नहीं सोचा है। बढ़ते हुए प्राइसेस को काबू में लाने के लिए कोई काम नहीं हो रहे हैं। महाराष्ट्र के अंदर बेरोजगारी सबसे बड़ी समस्या है। हमारे नौजवान, उनको बिल्कुल नौकरी नहीं मिल रहे हैं। बेरोजगारी को मिटाने के लिए कोई कदम नहीं हो रहे हैं। और
सरकार को एक ही लक्ष्य है कि घोटाला जितना दिन रहेगा उतना दिन के अंदर पैसा वसूल करने के काम चल रहे हैं और कोई काम नहीं हो रहे हैं। इसलिए लोग सत्ता परिवर्तन चाहते हैं। यदि महाराष्ट्र में सत्ता परिवर्तन हो गया तो दिल्ली में सत्ता परिवर्तन का शुरुआत हो जाएगा। केंद्रीय सरकार और प्रदेश की सरकार के और ऊपर लोगों को बहुत बड़ा गुस्सा है। इसलिए हमने हमारे 288 कॉन्स्टिट्यूंसी में हमारे संगठन को मजबूत करके आने वाले चुनाव में जनता को प्रतीक्षा और आकांक्षा और सपनों को पूरी करने के लिए हमने संगठन को मजबूत करने का काम की है। कांग्रेस पार्टी के और महाविकास आघाड़ी के नेतृत्व में हमने इस चुनाव लड़ रहे हैं। सीट डिवीजन के ऊपर महाविकास आघाड़ी में अभी चर्चा शुरू की है। आने वाले दिनों में जल्दी से जल्दी हमने इसको पूरा करेंगे और हमारे उसके बाद हमने अपना कैंडिडेट्स को चयन करेंगे और उनको तैयारी हो जाएगा। हम चंद्रपुर में और गढ़चिरौली ये दोनों जिले में आज हम लोग हमारे कार्यकर्ताओं से बात करेंगे, नेता लोगों से वार्तालाप करेंगे। सारे लोग एक होकर काम करने का जरूरत है। पार्टी में कोई मतभेद नहीं है, सब सारे लोग मिल करके काम कर रहे हैं। इधर हम जब आए थे हमको ये बताया गया कि हमारे जो फॉरेस्ट ऑफिशियल्स जो हमारे ट्राइबल्स के ऊपर जो अत्याचार कर रहे हैं उसके बारे में भी हमको टिप्पणी करना है। और हम लोग ट्राइबल के और जो आदिवासी लोग हैं उनका जो अवकाश है, उनका जो उनके ऊपर जो अत्याचार हो रहे हैं वो ख़त्म करने के लिए भी हम निवेदन करता हूँ। मैं इतना आपसे बात करना चाहता हूँ। हमारे अभी नेता विरोधी पक्ष वलटीवार जी भी अभी आ जाएंगे। हम सारे लोग आज पूरा दिन इधर रहेंगे। हम सारे लोग मिल करके चुनाव की तैयारी का पूरा आसूदन करेंगे। प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष प्रश्न विचारायचा असेल सर्वप्रथम आज जी आपल्या पत्रकार आमचे मित्र आणि ते नवराष्ट्राचे जिल्हा प्रतिनिधी आहे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आहे प्रशांत विघ्नेश्वर, त्यांच्या मुलीचा अचानक मृत्यू झालेला आहे। त्यांच्या दुःखामध्ये काँग्रेस पक्ष सामील आहे आणि तरुण मुलगी म्हणजे कुटुंबाचा एक आधार आणि स्वप्न जे बघितलं असते आपण आपल्या मुलांच्या बद्दलचं ते निश्चितपणे त्या परिवाराला विघ्नेश्वर परिवाराला दुःख त्याच्यामध्ये झालेलं आहे। त्या दुःखामध्येही आम्ही सामील आहोत। अलीकडच्या काळामध्ये तरुण मुलं मुली मोठ्या प्रमाणात त्यांचा मृत्यू होतो आहे आणि जे काही आता रिसर्च आलेला आहे त्या रिसर्चमध्ये कोरोनाचं जे लसीकरण झालं त्या कोरोनाच्या लसीकरणाचं आता इफेक्ट जाणवतात आणि त्या पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात देश पातळीवर होती आहे। पण असो आम्ही विघ्नेश्वर यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सुरुवातीलाच काँग्रेस पक्ष या ठिकाणी सामील आहे असं या ठिकाणी मी पहिल्यांदा बोलतोय। आणि आताच आदरणीय रमेशचंद्र धली साहेबांनी जी महाराष्ट्रातल्या सरकारची याबद्दलची भूमिका मांडली म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव असं म्हणा की एवढं भ्रष्टाचारी सरकार महाराष्ट्रामध्ये कधी आलेलं नाही ते आज आम्ही पाहतो आहे। पुढच्या महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा होणार की नाही होणार ही परिस्थिती आज महाराष्ट्रामधली आहे। विकासाच्या नावाने यांनी जो काही बाऊ बनवलेला आहे
त्याचं एक पर्दाफाश. आम्ही जेव्हा आरोप करतो त्यावेळेस ते म्हणतात की आरोप केला जातो. मुंबईमध्ये बनलेल्या अटल सेतू या पुलाला क्रॅक पडले तेव्हा ते सांगितलं की असं काहीच झालं नाही. पण आता परवा आपण पाहिलं तर पुण्यामध्ये ट्रकच रस्त्याच्या आतमध्ये घुसून गेला. म्हणजे यांचा विकासाचा मॉडेल आणि भ्रष्टाचाराचा मॉडेल आपण आता परवा पुण्यात पाहिला. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्या ठिकाणी पडली आणि तिचे डोकं वेगळं, हात वेगळे, पाय वेगळे, हे सगळं चित्र आपण देशाने पाहिलं आणि जगाने पाहिलं. महाराष्ट्राच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार करायला सोडला नाही. तर कुठल्या लेवलवर भ्रष्टाचार महाराष्ट्रात आलेला आहे याचं उदाहरण जे आदरणीय चन्नीथला साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रातलं सरकार हे भ्रष्टाचाराने माखलेलं, देशातलं सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी सरकार हे महाराष्ट्रातलं सरकार आहे असं म्हटलं तर त्याचे मी 2 पुरावे या निमित्तानं आपल्याला दिलेले आहेत. शेतकरी या सरकारसाठी आणि नरेंद्र मोदीच्या सरकारसाठी हा विषयच नाही. भाजप केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं भाजप प्रणित सरकार या सरकारचं शेतकरी विरोधी धोरण आपल्याला अनेकदा पाहायला मिळत आहे. आता शेतकऱ्यांचा सोयाबीन जो अतिवृष्टीमध्ये वाचला उचला जो निघेल त्याला नाममात्र भाव मिळणार. 18 लाख मेट्रिक टन सोयाबीन केंद्र सरकारने आयात केला. आम्ही आयात करत होतो पण नाममात्र करत होतो. म्हणजे आकडा आपल्याला सांगतो की मुश्किलनं 2000, 3000, 5000 असं मॅट्रिक टन आपण आयात करत होतो. पण आता तर 1,18,000 मॅट्रिक टन सोयाबीन विदेशातून आयात केला जातो आहे. तो सोयाबीन बाजारात यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे शेतकऱ्याचं सोयाबीन निघालं तर मग तो 4,000च्याही खाली जाईल अशी परिस्थिती आज आहे. म्हणजे हेच लोक त्या काळामध्ये सोयाबीनला 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे याचा मोर्चा 2014च्या पहिले काढत होते. भाजपच्या लोकांची दिंडी निघत होती. आज आपण पाहतोय की खताचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, सगळ्या गोष्टीच्या किमती वाढल्या, बियाणाचा भाव वाढला आणि सोयाबीनचा भाव शेतकऱ्यांचा निघाल्याबरोबर त्याचा भाव कमी होतो आहे. म्हणजे हे शेतकरी विरोधी हा एक पुरावा आपल्याला या ठिकाणी मी त्या ठिकाणी सांगतो. कापसाची तीच परिस्थिती आहे. म्हणजे जी काही परिस्थिती आपण पाहतोय धान उत्पादकाची परिस्थिती तशीच आहे. आणि म्हणून हेच भाजप आणि त्यांचे सोबती हे शेतकरी विरोधी आहे हे या ठिकाणी आवर्जून मी आपल्याला सांगतो आहे. त्याचप्रमाणे शिकलेल्या मुलामुलींच्या विरोधातही सुद्धा हे लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये शासकीय आणि निमशासकीय लाखो पदं खाली आहेत. पण हे पवित्र पोर्टल, त्याचं नाव पण पवित्र ठेवलेलं आहे, शासनाचं ते पवित्र पोर्टल आहे. त्याला ऑनलाईन आपण अर्ज करा, त्याची जाहिरात निघते त्यावेळेस आणि मग कुठल्या ना कुठलं कारण सांगून पेपर लीक झाला आणि पेपर रद्द केलं जाते असं चित्र पाहतो आहे. आपण पाहिलं असेल की हे सगळे 1 लाखाच्या पदखाली तर आहेच, पण ज्या निवडणुकीच्या प्रक्रिया ज्या चालतात त्याला आपल्या संविधानिक व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोगाच्या आपल्या सरकारमधून जे IAS अधिकारी सिनियर असतात त्याची पदं भरली जातात. आपल्या इथं मदान नावाचे इलेक्शन कमिशनर होते, ते 5 सप्टेंबरला रिटायर झाले, अजूनपर्यंत पद भरलं गेलं नाही. म्हणजे हे सरकार लोकशाही मान्यच करायला तयार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्याच नाहीत. गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकाच झाल्या नाही. तर या भाजपला लोकशाही मान्य नाही अशी परिस्थिती आज आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये या सरकारचं फेल्युअर आपल्याला पाहायला मिळते. पण भ्रष्टाचारामध्ये हे सरकार अग्रेसर आहे.
जगामध्ये भारतात तर आहेत पण जगामध्ये 1 नंबरमध्ये हे सरकार भ्रष्टाचारामध्ये पुढे गेलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळते आहे. इथले पालकमंत्री असो की राज्यातले मुख्यमंत्री असो, हे सगळेच्या सगळे या भ्रष्टाचारामध्ये लिप्त असलेले आपण पाहतोय. 33 कोटी झाडांच्या लागवडीमध्ये आनंद फानन रिपोर्ट तयार करून त्यांना निर्दोष सोडण्यात आलं. मला सांगा की 33 कोटी झाडं हे लागले गेले असते तर आज महाराष्ट्र हिरवागार दिसला असता. आमचं सरकार असताना आम्ही त्याच्यावर चौकशी लावली, पण जसं खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आलं ताबडतोबीनं यांच्याच लोकांनी त्याचा रिपोर्ट दिला आणि निर्दोष मुक्तता देऊन टाकली. म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे झाडामध्ये पण सांगतात की म्हणजे संस्कृतचे शब्द वापरायला तुमचा पालकमंत्री काही अपुरा पडत नाही. त्याच्यातलं किती खरं राहते किती खोटं राहते हे कळायलाच कारण राहत नाही. संस्कृत बोललं तर लोकांना कळत नाही ना, त्यामुळे त्याचं विश्लेषण काय करायचं तुम्ही करत बसा. पण ते सांगतात की आम्ही वसुधेला पूर्ण पर्यावरणाचं आम्ही रक्षण केलेलं आहे, आमचा महाराष्ट्र हिरवागार झालेला आहे, आम्ही 33 कोटी झाडं लावलेत, कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी आम्ही खर्च केले जनतेच्या घामाचे, आणि विरोधक त्याला विरोध करतात असं ते सांगतात. आम्हाला विरोध करायचं कारण नाही, पण झाडं लागले असते तर आम्ही त्यांचं स्वागतच केलं असतं. वृक्षमित्र म्हणून त्यांना आम्ही पदवी देऊन टाकली असती महाराष्ट्रात. पण आता हे वृक्षमित्र आहेत का वृक्षच्या नावाने लूट करणारे लोक आहेत, याबद्दलचं एक चिंतन चंद्रपूरच्या जिल्ह्याच्या जनतेने, कारण की आमच्या जिल्ह्यातला कोणी पण जो राज्याच्या खुर्चीवर बसतो आणि जेव्हा काही उपाययोजना राज्यासाठी आणतात पण त्या भ्रष्टाचारामध्ये त्या मुडतात, त्यावेळेस आमच्या जिल्ह्याची बदनामी त्या ठिकाणी होते, हे कोणाला विसरता येत नाही. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगतो की आदरणीय आमचे प्रभारी चन्नीतला साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रातलं सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे. नरेंद्र मोदी परवा वर्ध्यात येऊन गेलेत. आम्हाला वाटलं की पुन्हा काही शेतकऱ्यांच्या बद्दलचं आणि प्रामाणिकपणे मांडतील. म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी खोटं बोलण्याची एक मशीनच आहे. पहिल्या लोकसभेमध्ये पाऊल ठेवलं त्या दिवसापासूनच त्यांनी जे खोटं बोलायची सुरुवात केली ती आजही संपायला तयार नाही. याच विदर्भाच्या भूमीमधून यवतमाळच्या भूमीमधून त्यांनी सांगितलं की मी माझी पहिली सही ही मी प्रधानमंत्री झालो तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मी करेल, स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करेल, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला 1.5 भाव देणार. आणि दिल्लीत मध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने ते प्रधानमंत्री झाले आणि सांगितलं की मी हे सांगितलंच नव्हतं, मी तो उद्योगपत्यांचं कर्ज माफ करायला सांगितलं होतं, ये तो जुमला था. मग या शेतकऱ्यांच्या विरोधात 3 काळे कायदे 19 मध्ये आणलेत आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यालाच उद्ध्वस्त करायचं हे धोरण नरेंद्र मोदी आणि भाजपने ठरवलं. आणि तिथून आपण पाहतोय की त्या शेतकऱ्याला यांनी सांगितलं लोकसभेमध्ये हे आंदोलनजीवी आहेत, हे आतंकवादी आहेत, हे खालिस्तानी आहेत, ही सगळी भूमिका नरेंद्र मोदीजींनी प्रधानमंत्री म्हणून लोकसभेमध्ये मांडली. आज वर्ध्यामध्ये येऊन त्यांनी ते सांगितलं की शेतकरीच हा आमचा पोशिंदा आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आता सोयाबीनला काहीतरी ते 10,000चा काहीतरी भाव सांगतात आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य किती खोटं बोलायचं. एकीकडे आंदोलनजीवी सांगायचं, एकीकडे खालिस्तानी म्हणायचं, एकीकडे त्यांना आतंकवादी म्हणायचं आणि त्यांचा पूर्ण चुराडा करायचा आणि पुन्हा निवडणुकीच्या वेळेस जुमले वापरायचे. हे कदापि महाराष्ट्राचा शेतकरी हे मान्य करणार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्रामध्ये 73% भागामध्ये आज दुष्काळाची परिस्थिती आहे. 73% भागात अजूनही सरकारने शेतकऱ्यांना कुठलीही मदत केलेली नाही. सर्वे चाललेला आहे, नाव सांगतात
कलेक्टरला विचारलं, आम्ही रिपोर्ट पाठवलेला आहे. आंध्र प्रदेशमध्ये केंद्राची चमू जाते, पण महाराष्ट्रामध्ये यांचं सरकार असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं झालं असताना सुद्धा केंद्राची चमू आली नाही. तिथं 4,000 कोटी रुपये केंद्र सरकारने दिलेत, पण महाराष्ट्राला एक पैसा दिला नाही. राज्य सरकार शेतकऱ्याला मदत करत नाही. आणि म्हणून मगाशी चन्नीतला साहेबांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहेत. त्याचं कारण केंद्र आणि राज्य सरकार जाणून बुजून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर अन्याय करताना आपण पाहतोय. अशा अनेक विषय आहेत आणि त्याच्यामुळे आमचे विरोधी पक्ष नेते पण या ठिकाणी पण भ्रष्टाचारानं बरबडलेलं हे सरकार शिवद्रोही सरकार, महाराष्ट्रद्रोही सरकार, गुजरात धार्जनी सरकार हे सत्तेतून काढणं हेच आमचं ध्येय आहे आणि महाराष्ट्राला वाचवणं हे आमचं ध्येय आहे. आणि म्हणून महाराष्ट्रभर आम्ही सगळेजण लोकांमधली आमची भूमिका मांडण्यासाठी जातोय. संघटनात्मक आढावा आम्ही घेतोय. त्यासाठी आज आम्ही चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्याचा या ठिकाणी आढावा घेणार आहोत. त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. बाळासाहेब, प्रथम तर मी चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या जनतेचे आभार मानतोय, कारण लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी पुन्हा आलोय की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमचे 2ही खासदारांना खूप चांगल्या मतानं विजयी करण्याकरता मतदान केलेलं आहे. हे मतदान लोकशाही वाचवण्याकरता, आपली राज्यघटना वाचवण्यासाठी झालं असं मी मानतोय. जो रोष भारतीय जनता पक्षावर, त्यांच्या कार्यपद्धतीवर, त्यांच्या तत्वज्ञानावर होता, तो आपल्या सर्वसामान्य जनतेनं दाखवून दिलेला आहे. आताचं जे राज्य सरकार आहे त्याची जडणघडणच भ्रष्टाचारातून झालेली आहे. ते होत असताना जी फोडतोड केली, त्यामध्ये ज्या साधनांचा आणि पद्धतीचा वापर केला ते सर्वसामान्य जनता अवगत आहे. प्रथम झालेली फोडतोड असेल शिवसेनेची, नंतर राष्ट्रवादीची असेल, त्यामध्ये एकच सूत्र त्यांचं दिसतं आहे की सत्तेवर जाणं. आणि म्हणून याचा पाया जिथं भ्रष्टाचाराच्या आधारावर आहे असं हे भ्रष्टाचारी सरकार आणि आपल्या राज्यघटनेच्या विरोधातलं सरकार असं आज आपल्यावर काम करतं आहे, सत्तेवर आहे. एकंदर त्यांची कार्यपद्धती आपण पाहतो आहोत. शांतता सुव्यवस्थेचा बोजबारा वाजलेला आहे. महिलांवर अत्याचार होत असताना दिसत आहेत. धनदांडगी आणि सत्ताधारी नागरिकांवर गाड्या घालताना दिसत आहेत. अंमली पदार्थांचा वापर चाललेला दिसतो आहे आणि याच्यावर कोणत्या गोष्टीवर निर्बंध नाही. यांचा सत्ताधाऱ्यांचा आमदार आता पोलीस स्टेशनला जाऊन गोळीबार करत असताना दिसतो आहे. हे चित्र निर्माण झालेलं आहे. भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण आहेत. आम्ही विधानसभेमध्ये आणि बाहेर सुद्धा माननीय आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी आणि आम्ही विधानसभेमध्ये सुद्धा ती मांडलीत, लोकांपुढे मांडतो, परंतु त्यामध्ये त्यांची त्या चौकशी करायला तयार नाही. चाल ढकलपणा चाललाय. अनेक जमिनीचे प्रकरण विल्हेवाट लावण्याचं काम चाललेलं आहे आणि त्याच्यातून मोठा भ्रष्टाचार सुद्धा घडतो आहे. अशा प्रकारचं हे सरकार आहे की त्याचा पाया भ्रष्टाचारी आहे आणि आजही भ्रष्टाचार करत आहे. सरकारी पैशाची उधळपट्टी चाललेली आहे. ते सरकार घालवणं ही आपल्या जनतेची, महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे. त्यामुळेच लोकसभेला जो प्रतिसाद दिला त्यापेक्षा मोठा प्रतिसाद महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या जनतेतून मिळणार आहे आणि महाविकास आघाडी मोठ्या मताधिक्यानं, मोठ्या बहुमतानं महाराष्ट्रावर निश्चितपणे सत्तेवर येईल याची खात्री आम्हाला आहे. आणि त्यासाठी म्हणून आजची ही बैठक आम्ही करतो. महाराष्ट्रामध्ये खूप चांगला प्रतिसाद माननीय चिनीथालाजी आहेत, माननीय नानाभाऊ आहेत, वडेट्टीवारजी आहेत आणि सगळे पुढारी त्या विभागातले आमचे ज्यावेळेस जमले तर खूप मोठा प्रतिसाद जनतेनं, कार्यकर्त्यांनी आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही आत्मविश्वासानं सामोरं जातो आहोत.
आणि पुढच्या कालखंडामध्ये भ्रष्टाचारी सरकार घालवून पुन्हा एक चांगलं महाविकास आघाडीचं सरकार या राज्यावर सत्तेवर येण्याची खात्री मला आहे. एवढंच या निमित्ताने मी सांगतो आणि माननीय विरोधी पक्षनेते आपल्यापुढे बोलतील. आजच्या पत्रकार परिषदेला राज्यातील काँग्रेसचे आमचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, प्रभारी आदरणीय चन्नीताला साहेब, आमचे CLP लीडर बाळासाहेब थोरात, या ठिकाणी मंचावर असलेले खासदार प्रतिभाताई धानोरकर व अभिजितभाऊ सुभाषभाऊ धोटे, अभिजितभाऊ वंजारी, आमचे विदर्भाचे प्रभारी चौधरीजी, सर्व उपस्थित मान्यवर आणि उपस्थित पत्रकार मित्र, माननीय नानाभाऊनी आणि माननीय चन्नीताला साहेबांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आज काल माननीय पंतप्रधानांचं भाषण झारखंडमध्ये झालं आणि झारखंडच्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी जी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सुरू आहे आणि आम्ही आमच्या तिथल्या सरकारने अलायन्स सरकारने झारखंडमध्ये योजना सुरू केली, तिथे मात्र त्यांनी विरोध केल्याचं भाषण काल सर्व टीव्हीच्या प्रसार माध्यमामध्ये आपल्याला सगळ्यांना दिसलं. म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणजे दुतोंडी साप आहे. महाराष्ट्रात एक बोलायचं आणि छत्तीसगड आपल्या झारखंडमध्ये जाऊन दुसरं बोलायचं. काल आपण पाहिलाय कार्यक्रम वर्धेमध्ये कोणता विषयाचा होता आणि त्यांना राहुल गांधी आणि काँग्रेस एवढाच त्यांचा टार्गेट होता. म्हणजे विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाचा शुभारंभ जवळपास 20 कोटी रुपये पंतप्रधानांच्या या कार्यक्रमासाठी खर्च झाले आणि त्यांनी भाषण मात्र सरकारी पैशातून काँग्रेसवर आसूड ओढण्यामध्येच घालवला. एवढी भीती, पूर्णतः राजकीय भाषण केलं. ही कुठली पद्धत आहे? शासकीय कामामध्ये पंतप्रधानांनी बोलताना राजकीय भाषण किमान शब्दाचा प्रयोग करत असताना तरी टाळायला पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये हे सगळं सुरू आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्रातील सरकार हे खोकेबाज, धोकेबाज, भ्रष्टाचाराने अखंड बुडालेलं, महाराष्ट्राची अस्मिता गुजरातला गहाण ठेवणारं सरकार म्हणून याची ओळख झाली आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंत 29 प्रकल्प गुजरातच्या दिशेने पळवलेत. काल परवा कितीही देवेंद्र फडणवीस छाती फाडून सांगत असतील तरी काल परवा 18,000 कोटीचा आपला सोलर पॅनल निर्मिती मोदी शहा गुजरातमध्ये पळवला. फॉक्सकॉन प्रकल्प पळवला. आतापर्यंतच्या एकूण प्रकल्पाची किंमत काढली, महाराष्ट्रात गुंतवणूक होणारे 3,28,000 कोटीचे प्रकल्प महाराष्ट्रातील गुजरातमध्ये नेण्याचं काम केलं आणि गुजरातचा ड्रग्स महाराष्ट्रामध्ये आणून महाराष्ट्रातली तरुणाई उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे. हे महाराष्ट्रातलं चित्र आहे. आतापर्यंत 5 लाख कोटीच्या जमिनी गुजराती उद्योगपतींच्या घशात घातलेत. 5 लाख कोटीच्या जमीन. प्राईम लँड 25% रेडी रेकनरच्या 25% दर घेऊन त्यांना कमर्शियल वापरासाठी, त्यांना रेसिडेन्शियल वापरासाठी, अदानींचे टावर उभे करायसाठी या प्रकारची व्यवस्था म्हणजेच महाराष्ट्र विकून गुजरातला गहाण ठेवण्याचं काम हा महाराष्ट्रातील सरकार करते आहे. म्हणून हे एकदा आणि कमिशनखोरी तर प्रचंड वाढली. तुम्हाला MMRDA 27,000 कोटीची तरतूद असताना 1,37,000 कोटीचे टेंडर काढले. 34,000 कोटीची तरतूद असताना MSRDCने समृद्धी सहज, नांदेड आणि रिंग रोड पुणे हे मिळून 2 लाख कोटीचे टेंडर काढले. पैसे तुमच्याकडे नाहीत पण वसुलीसाठी 20% कमिशनखोरीसाठी 2-2, 3-3 लाखाचे टेंडर सर्रास काढले जात आहेत. आणि ते अभावमध्ये
30% अबाऊ हे सगळे टेंडर वाटले जात आहेत. यातून या सरकारची कमिशनखोरी 30% वर गेलेली आहे आणि हे कमिशन मध्ये पूर्णतः बुडालेलं सरकार आहे. हे जनतेने आता या सरकारला हद्दपार करायचं ठरवलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, आताही नानाभाऊंनी त्याचा उल्लेख केला, 12 लाख हेक्टर जमीन अतिवृष्टीमुळे बाधित झाली. घोषणा झाल्या सर्वे करायच्या, पण 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. या जिल्ह्याच्या मंत्र्यांनी आपल्या 31 तारखेपर्यंत पीक विमा मिळेल शेतकऱ्याला म्हणून घोषणा केली. तारखेपर्यंत अद्याप 1 रुपयाचा पीक विमा या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील मिळालेला नाही. कारण पीक विम्यामध्ये सुद्धा या सरकारने कमिशन खाल्लेलं आहे, मंत्र्यांनी कमिशन खाल्लेलं आहे, कृषी मंत्र्यांनी. माझा थेट आरोप आहे. आणि त्यामुळं या सगळ्या ज्या पीक विमा कंपन्या आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला तरी चालेल, महाराष्ट्रातील शेतकरी मेला तरी चालेल, महाराष्ट्राला बेरोजगार नागळ फिरला चालेल, पण आम्ही पूर्वी 2014 मध्ये नारा दिला, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, आता कुठे नेऊन ठेवलाय माझ्या महाराष्ट्राला असा नारा दिला होता. आता गाण ठेवलाय महाराष्ट्र माझा गुजरातला, हा नवा नारा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे. इथपर्यंत तुम्हाला कल्पना करू शकत नाही. PWD ने सुद्धा 1 लाख कोटीचे टेंडर काढले. आज 24,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरचे देणे आहेत आणि 1 लाख कोटीचे टेंडर पुन्हा काढण्याचं काम महाराष्ट्रात सुरू आहे. आतापर्यंत राज्यावर लायबिलिटी म्हणून 2,14,000 कोटी रुपये ही लायबिलिटी म्हणून उभी केली आहे. म्हणजे जाते सत्ता से फकीर होकर झोला उठाकर जाने का प्रयास इनका दिख रहा है. म्हणून राज्य को झोला देकर, ये तो कपड़े पहन के जाएंगे, राज्य के हाथ में झोला देंगे, ही स्थिती महाराष्ट्रातील करून ठेवलेली आहे. प्रचंड पैसा कमवण्याचं काम, एकमेव धंदा, बिना टेंडर नाही. 15 वर्षामध्ये जेवढे टेंडर झाले नाही तेवढे शिंदे नावाच्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीत खोकेबाज सरकारने, कमिशनखोर टेंडरबाज सरकारने 2 वर्षामध्ये काढले. 15 वर्षात जेवढे टेंडर झाले नाहीत तेवढे टेंडर काढलेत आणि त्यातून प्रचंड पैसा गोळा केला. म्हणून एक खासदार आमचा उमेदवार सांगत होता शिंदे सेनेचा की लोकसभा झाल्यानंतर सुद्धा, खर्च केल्यानंतर सुद्धा 17 कोटी रुपये शिल्लक राहिले सांगत होता. म्हणजे एका लोकसभेला किती पैसे दिले असतील याचा अंदाज येईल, एवढी लूट चालली आहे. आणि तिघामध्ये प्रचंड स्पर्धा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजना, महाराष्ट्रामध्ये जाहिरात सुरू आहे सरकारची, मुख्यमंत्री लाडकी योजना म्हणायला पाहिजेत, पण एकनाथ शिंदे नाव घेऊन ही जाहिरात सरकारी तिजोरीतून चालली आहे. महाराष्ट्राने कधीही असं बघितलेलं नव्हतं, यापूर्वी नाही आणि पुढे होणार नाही. अजितदादा याचं श्रेय घेण्यासाठी पुढे आलेत. देवा भाऊ बहिणीला संपूर्ण उद्ध्वस्त केला, हा देवा भाऊ नावाचे बोर्ड लागले. म्हणजे देवा भाऊ का 1,500 देतो, फडणवीस 1,500 देतात, अजित पवार 1,500 देतात आणि एकनाथ शिंदे काय 1,500, असे 4,500 मिळतात. 1,500 रुपये देऊन काय केलंय, 3 दिवसापूर्वी आपल्याला सगळ्याला माहित आहे, खाण्याचं तेल, गोड तेल 22 रुपये पर किलोनी वाढवलं. 3 दिवसापूर्वी 100 रुपयाला मिळवणं तेल 135 रुपयावर 3 दिवसापूर्वी गेलाय. म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही महिलांना, भगिनींना माझ्या खड्ड्यात टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे, त्यांना लुटण्याचं काम सुरू झालेलं आहे. देवा भाऊच्या नावानं सांगतात, अरे आम्ही अनेक कार्यक्रमात जातो त्यावेळेस भगिनींना विचारतो, काल परवा फाटक्या साड्या दिल्या, फाटक्या साड्या, ही बहिणीची तुम्ही टिंगलटवाळी करताय की त्यांना तुम्ही बहिणीला गंमत म्हणून साडी वाटताय?
अरे ही त्यांनी जर तुमच्या कायदा सुव्यवस्थेने जर या राज्यामध्ये महिलांचं संरक्षण होत नसेल तर लाडकी बहीण म्हणण्याचा अधिकार या सरकारला नाही. आणि म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आमचे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि माननीय नानाभाऊ आमचे प्रदेशाध्यक्ष आणि आमचे विधिमंडळाचे नेते बाळासाहेब यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढलेला आहे. आजची बैठक विशेष करून विदर्भ हा काँग्रेसचा आहे आणि विदर्भाच्या काँग्रेसच्या गडामध्ये ही बैठक आज होते आहे आणि यामध्ये निश्चितच काँग्रेसला शक्ती आणि ताकद मिळेल. आम्ही विश्वासानं सांगू सगळ्या पत्रकारांच्या पुढे की चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील 9च्या 9 जागा महाविकास आघाडी जिंकेल. यामध्ये कुठेही नाही, आमची कुठेही शंका घेण्याचं कारण नाही. आणि त्याच्या तयारीसाठी आज ही बैठक होते आहे. आपलं सर्वजण आपण आलात, फक्त एवढीच विनंती की या महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये असलेली महायुती महापापी महाभ्रष्टाचारी सरकारला घालवण्यासाठी आपण सुद्धा आम्हाला सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. काही जागा महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना सोडण्यासंदर्भात काही चर्चा झाली आहे का? जागा वाटपाची आमचे सुरू आहे. 30 तारखेला पुन्हा आम्ही बसणार आहोत आणि त्याच्यामध्ये डिसाईड होईल की कुठल्या कुठल्या जागा कोणाला जातील. त्या अजून फायनल स्टेजवर आम्ही यायला आहे. त्याच्यामुळे आज त्याच्यावरचं वाच्यता करणं चुकीचं ठरेल. तुम्ही म्हणे की पुढच्या महिन्यात शासकीय कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाही आणि वडेट्टीवार साहेबांनी सांगितले की 2,14,000 रुपये कर्ज आहे महाराष्ट्रावर, 10 लाख लायबिलिटी आहे. तर या पार्श्वभूमीवर तुम्ही जर सरकारमध्ये आलं तर याला लाडकी बहीण योजनेचा जे काही अवास्तव खर्च होता त्याला हा सगळी आर्थिक घडी विस्कटली आहे त्याला जबाबदार आहे का? आणि तुमचं जर सरकार आलं मूळ प्रश्न असा आहे की सरकारला करायचं होतं लाडली बहीण योजना, त्याला आमचं तर समर्थनच आहे. आम्ही कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये आपल्या लागून असलेल्या राज्यामध्ये आमच्या ह्या योजना चालूच आहेत. महालक्ष्मी नावाच्या चालू आहेत. आम्ही मध्य प्रदेश त्यांनी निवडणुकीच्या वेळेस चालू केलं, मध्य प्रदेश बंद करून टाकलं भाजपने. तर म्हणून मला एक असं आहे की दिलंच पाहिजे जनतेचा पैसा. आमचे नेते राहुल गांधीजी सांगतात की जनतेचा पैसा जनतेपर्यंत. हे जे अंबानी अदानीला पैसे देण्याचं पाप जे भाजप करते आहे ते होता कामा नये, याची खबरदारी घेतली पाहिजे. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये याच्यापेक्षा उद्या आमचं सरकार आलं तर याच्यापेक्षा जास्त पैसे देऊन ही योजना आम्ही पुढे चालू. नानाभाऊ, आपल्या मतदारसंघामध्ये गट ग्रामपंचायतींनी विकास झाला नाही म्हणून निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. आपली प्रतिक्रिया काय आहे? साकोली मतदारसंघातल्या सानगाव देवरी रस्ते नाही आहे, त्यांना पूल नाही आहे, दळणवळणाची साधनं नाही. काही गावं महाराष्ट्रामध्ये आपल्याला अशी मिळणारच आहे. त्यामुळे तो नाही, पण ते सगळेजण निवडणुकीमध्ये भाग घेतील आणि माझी त्या गावकऱ्यांशी चर्चा झालेली आहे. विकासामध्ये कोण खोडा टाकलेला आहे त्याला हे सरकारच जबाबदार आहे, हेही लोकांनी मान्य केलेलं आहे. मतदानामध्ये भाग घेतील आणि 100% मतदान हे काँग्रेसच्या बाजूने तिथं येईल. त्याला कुठली चर्चाच नाही आहे. महायुतीमध्ये महाभारत चाललेलं आहे, त्याच्यावर आम्हाला आता काही प्रतिक्रिया द्यायचं कारण नाही आहे, पण भारत महाभारत चाललेलं आहे. हां, मला असं वाटतं की हे पहिले कधीच नव्हतं, आताच का होता तर हा एक प्रश्न निर्माण होत आहे. आणि 56 इंचीचा प्रधानमंत्री असलेला हा आपला प्रधानमंत्री आहे. एक काटेंगे तो 100 लाएंगे असं म्हणणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होते. आज मोठ्या प्रमाणात पाकिस्तानचे सैन्य तिथल्या सैन्याला शहीद करताना आपण पाहतो आहे. हिंदुत्वाचं नाव घेणारी लोक तिरुपती बालाजीमध्ये गाईचं मांस त्याचं चरबी त्या लाडूमध्ये टाकतात आहेत. म्हणजे हिंदुत्व
त्यांचं बदलत आहे, प्रत्येक राज्याप्रमाणे बदलत आहे. इथं आलं तर गाय आई होते, आपल्या इथं नॉर्थ ईस्टला गेलं तर पिण्याची वस्तू होते, दक्षिणेमध्ये काय खाण्याची वस्तू होते. तर ही जी काय हिंदुत्व जे यांचं जे आहे ते मताच्या राजकारणाचं हिंदुत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि यांच्याच राज्यामध्ये हे जे घटना होतात राज्यात होतात जिथं जिथं यांचं सरकार आहे, ते हे आपल्याला आता देशातल्या लोकांना समजलं पाहिजे. जनतेच्या लोकांना हे समजा, तर हे तर खऱ्या अर्थानं पापाचं काम बीजेपी करते आहे, हेच आपण पाहतोय. हॅलो नाना भाऊ, काय आम्हाला जातनिहाय जनगणना करण्याची भूमिका हे आमचे नेते राहुल गांधीजींनी मांडलेली आहे. त्याच्यातूनच हे सगळे मार्ग निघणार आहे. नरेंद्र मोदी जातनिहाय जनगणनेचा विरोध नरेंद्र मोदींचा आहे, भाजपचा आहे. पण 2014 मध्ये जरांगे पाटलांना असेल, आमच्या गोवाऱ्यांना असेल, धनगरांना असेल, मानांना असेल, अशा अनेक जाती ज्या आहेत, ज्या अनेक आपल्या आरक्षणाच्या प्रतिष्ठित आहेत. 2014 मध्ये याच देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली. नरेंद्र मोदींनी सांगितलं, याच्या बंजारा समाजातही त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आलं की आम्ही सगळं आरक्षण यांना देऊ. आता 10 वर्षात तुमचं बहुमताचं सरकार आहे, तुम्ही का दिलं नाही? मी तुम्हाला एवढं सांगतोय की ओबीसी आरक्षणाचाही वाद चालू आहे, धनगर आरक्षणाचाही चालू आहे, मराठा आरक्षणाचा. आमचं सरकार आल्यानंतर याच्यातला मार्ग काढला जाईल, एवढाच आम्ही विश्वास देऊ. एक मिनिट. 288 मोठा भाऊ कोण आहे महाविकास आघाडीत? 288 महाविकास आघाडी 288 जागा लढेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.